नमस्कार मंडळी, मी दुष्यंत तांडल तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे जे फूड रेसिपी बघितली असेल ते म्हणजे पापलेटचं भरीत आपण बघितलं. तर आज आपण बनवणार आहेत कावलाटी आणि बिलवणीचं कालवण. आता कावलाटी आणि बिलवणी कशाला म्हणतात? आता बघा, हे पण पापलेटच असतं, पण जे पापलेट छोटे असतात त्यांना बोलतात कावलाटी किंवा बिलवणे. तर आपण आज याचंच कालवण बनवणार आहेत. तर चला मग कालवण बनवूयाचं. तर तुम्ही आता बघू शकता की आपल्याला आता याचं कालवण बनवायचं आहे. तर आपण या सगळ्या जर तर कालवण नाही बनवणार आहे, फक्त 5 किंवा 6 या बिलवण्याचं फक्त कालवण बनवणार आहे. तर तुम्ही बघू शकता की याची कटिंग कशा प्रकारे केली जाते. तुम्ही बघितलं असेल की आपण जेव्हा पापलेटचं भरीत बनवलं तेव्हा वेगळी कटिंग केलेली, आणि आता आपल्याला जेव्हा कालवण बनवायचं आहे तेव्हा आपण वेगळ्या पद्धतीने कटिंग करतोय. कालवणासाठी नेहमी 2 तुकडे केले जातात. एक शेपटीकडचा भाग असतो आणि एक मुंडकाकडचा भाग असतो, म्हणजे डोक्याकडचा भाग. जमान नाही का साफ करायला? हे बघा, असं साफ करून झालं पाण्यात टाकून ठेवायचे. आता 2 बिलवणे तर आपले कट करून झाले. हा 3रा बिलवणा आहे. येत नाही कसे ना हातामध्ये वडरायचे आहेत ना. तर सध्या मी आता गावी गेलेलो वडरायला, तेव्हा वैभव भावाजींनी हे बिलवणे दिले सगळे आपल्याला. तर थँक्यू वैभव भावाजी बिलवणा दिल्याबद्दल. आता उद्या पण मी गावी जाणार आहे, तेव्हा तुम्हाला दाखवतो वडरायचा बंदर कसा असतो आणि तिथे मासेमारी केल्यानंतर म्हणजे बोटे आल्यानंतर तिथे कुठकुठला मावरा असतो, बोंबील, मांदेई, पापलेट असतात. ते सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार. तेवढ्यात आपण एक कालवण बनवून घेऊया. तर बिलवणे कट करून झाल्यात. हा लास्टचा बिलवणा आहे, कट करायचं बाकी आहे. आणि अशा प्रकारे हा लाचचा जो मुंडका होता पडलेला आहे. तर हे तुमचं एकदा कटिंग झाल्यानंतर धुवून घ्या प्रॉपरली. कावलाटी मावरायला लागणारं साहित्य: एक टॅमॅटो घेतला पेस्टसाठी, आंबुशी घेतली, तुम्हाला अख्खी टाकायचं अख्खी पण टाकू शकता, पण मी पेस्ट करून टाकणार आहे. कोथिंबीर, मिरची, लसूण, आलं आणि लसूण. पहिला आपण टॅमॅटोची पेस्ट करून घेऊ. तर तुम्ही आता बघितलं असेल आपण टोमॅटोची पेस्ट करून घेतली. आता आपल्याला आंबोशीची पण पेस्ट करून घ्यायची आणि तुम्हाला जे बाकीचे दिसत आहे
कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण त्याची वेगळी पेस्ट करायची आहे. तर आता आपण आंबोशीचं पेस्ट करून घेऊया. अशा प्रकारे ह्याची आपली पेस्ट करून झालेली आहे आणि हार्डली तुम्हाला सगळ्या सामग्रीची पेस्ट करण्यासाठी ऑलमोस्ट 2 ते 3 मिनटं लागतात, जास्त नाही. तर ही पेस्ट रेडी झालेली आहे. आता आपण याची सुद्धा पेस्ट बनवून घेऊया. लसूण, आलं, मिरची आणि कोथिंबीर. तर हे बघा अशा प्रकारे वाटण सुद्धा आपलं रेडी झालेलं आहे. चला आता कालवण बनवायला घेऊया. कालवणासाठी मी 3 पळी तेल टाकते. तुम्हाला टाकायचं तर तुम्ही कमी जास्त करू शकता. तेल गरम झालं तर याच्यात टॅमॅटोची प्युरी टाकून घ्या. 2 मिनिटं फक्त असं हे टॅमॅटोची प्युरी असतं. याच्यात टाकूया आपल्या कोथिंबीरचा वाटण. वाटण टाकून याला 2 मिनिटं परतून घेऊया. यात टाकूया आपण हळद, पोळी मसाला. तुम्हाला मसाला जास्त कमी जास्त करायचं तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि मीठ. हे चांगलं परतून घेऊन याच्यात आता आपण बिलवून टाकून घेऊया. आता यात आपल्याला टाकायचं आहे आपण आंबोशी वाटलेला पेस्ट. तुम्हाला कमी जास्त तुमचं आंबट करू शकता तुम्ही. यात टाकून घेऊया पाणी. रस्सा पण यात तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता पाहिजे असा. आम्हाला रस्सा जास्त लागते म्हणून मी जास्त रस्सा टाकते. आता याला आपण 5-6 मिनिटं उकळी येऊन देऊया. आपली 5-6 मिनिटं झाली. आता आपण याला रस्सा थोडा चेक करून घेऊया. आपल्याला आंबट कमी वाटते मला म्हणून मी थोडासा आंबट टाकते. तुम्हाला तुमच्यावर आहे तुम्हाला किती आंबट लागेल ना किती नाही ते. आता आपण याला चेक करूया मावरा शिजला की नाही ते. मावरा शिजलं की आपण चेक करूया याला. हे चांगला मावरा शिजून झाला. आता आपण याच्यात गरम मसाला टाकून घेऊया. घरचा कुटलेला गरम मसाला आहे हा. हे बघ चांगलं शिजलं. आणि कोथिंबीर टाकू. झालं आपलं हे कालवण.
मंडळी अशा प्रकारे तुम्ही बघितलं असेल की आता आपण बिलवण्याचा कालवण बनवून घेतलेला आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की पुढच्या रेसिपी तुम्हाला कुठल्या बघायला आवडतील ते. आता मी नेक्स्ट रेसिपी ट्राय करेन की चिंबोऱ्याचं कालवण बनवायचं. म्हणजे मी नाही बनवणार, म्हणजे आत्या बनवणार आहे, मला तर काही येत नाही, पण मी ट्राय करेन पुढच्या रेसिपीमध्ये मी ती स्वतः बनवायचं ट्राय करेन. तर बघूया, जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर आणि जर तुम्हाला नवीन काही रेसिपी बघायची असतील तर कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया अशाच एक नवीन फूड रेसिपी सोबत. बाय बाय.